ठिकाणी राजकीय संस्कृतीचं प्रदर्शन होईल आणि ज्या प्रकारे रवी नाईकजींनी बहुजनांचा नेता म्हणून कुळमुंडकरांचं जे कार्य केलं, शेतकऱ्यांचं जे कार्य केलं, शिक्षणाच्या क्षेत्रात जे कार्य केलं, या सगळ्या कार्याचा विचार करून आमचे विरोधी पक्ष हा निर्णय घेतील की ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली पाहिजे आणि एक प्रकारे तेही रवी नाईकजींना श्रद्धांजली देतील अशी मला अपेक्षा होती, पण दुर्दैवाने त्यांनी हा विचार केला नाही. खरं म्हणजे मगाशी सांगितलंय, खरंय, या एका सीटनी या ठिकाणी कुठलाही राजकारणात बदल होत नाही, सरकारवर कुठला परिणाम होत नाही. अशा परिस्थितीमध्ये गोव्यासारख्या राज्यामध्ये एक सुसंस्कृत अशा पद्धतीची अपेक्षा ही आपण ठेवली, पण दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. पण मला विश्वास आहे विरोधकांनी जरी ही अपेक्षा पूर्ण केली नसेल तरी फोंडेकर ही अपेक्षा पूर्ण करतील आणि 9 तारखेचं वोट हे रितेश करता नाही, 9 तारखेचं वोट हे रवी नाईकजींकरता या फोंड्याची जनता देणार आहे.